सांगली जिल्ह्यातील जालिहाळ बुद्रुकचे ग्रामस्थ दुष्काळाने त्रस्त झाले होते। पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत होती। शेती पूर्णतः वरुण राजाच्या कृपेवर अवलंबून होती। मात्र नारायण देशपांडे या विकासाच्या जादूगाराने असा काही चमत्कार घडवला आणि हा भाग सुजलाम सुफलाम झाला। सांगलीचे रहिवासी असलेल्या नारायण तथा एन.व्ही. देशपांडे यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक गावाचा दुष्काळ कायमचा संपवलाय। पेशाने इंजिनियर असलेल्या नारायणराव देशपांडे यांना वडिलांकडून सामाजिक बांधिलकीचं बाळकडू मिळालंय। 1992 मध्ये समाजसेवेसाठी त्यांनी दुष्काळाने ग्रासलेल्या जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक गावाची निवड केली, कारण गावात भीषण पाणी टंचाई होती। शेतीत काहीच पिकत नव्हतं। पेशांचं महत्त्व पटवून दिलं। घराच्या छतावरून वाहून जाणारं पावसाचं पाणी गोळा करून ते बोअरवेल मध्ये सोडण्याचं तंत्र त्यांनी गावकऱ्यांना शिकवलं। त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून गाव टँकर मुक्त झालं। शेती बागायती करण्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंगचं कसब पणाला लावत दूरवरच्या तलावातील पाणी गावातील शेतात पोहोचवलं। शेतात पाईपलाईन करण्यासाठी त्यांनी येरळा प्रकल्प संस्थेमार्फत शेतकऱ्यांना बिनव्याजी पैसे दिले। त्यामुळे इथला शेतकरी बागायतदार झाला। शेतीबरोबरच देशपांडे यांनी गावातील निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांना शेळी पालनाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला। गावातील मुलींचं शिक्षण थांबू नये यासाठी त्यांनी सायकल बँक सुरू केली। शाळेत जाणाऱ्या मुलींना या बँकेतून सायकल पुरवली जाते। शिक्षण संपल्यावर त्या मुलीनं ती सायकल बँकेला परत करावी असा हा उपक्रम आहे। आजवर गावातील जवळपास 1200 मुलींनी या सायकल बँकेचा लाभ घेतलाय। देशपांडे यांनी मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून सांगलीत मुलींचं वसतिगृह सुरू केलं। त्याबरोबर बचत गटाच्या माध्यमातून 250 महिलांना रोजगार मिळवून दिला। नारायण देशपांडे यांचं काम केवळ एवढ्यावरच मर्यादित नाही, तर त्यांनी जालिहाळ गावात येरणा वाणी नावाचं कम्युनिटी रेडिओ सेंटर सुरू केलं असून त्यामार्फत रोज शेतकऱ्यांना मराठी, कन्नड, हिंदी अशा विविध भाषणांमधून शेतीविषयक माहिती दिली जाते। वीज न पोहोचलेल्या भागातील लोकांना सौर दिवे देऊन त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचं कामही देशपांडे यांनी केलंय। जत पाठोपाठ देशपांडे यांनी जिल्हाभर आपलं कार्य वाढवलं असून ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत। समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या या कर्मयोग्याला झी24 तासचा सलाम। आज जगभर योगाची चर्चा होत असली तरी काही लोक अनेक वर्षांपासून योगाचा प्रचार आणि प्रसार करतायत। योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी एखाद्या व्रतस्थाप्रमाणे हे कर्मयोगी काम करतात। जळगावच्या डॉक्टर अनिता पाटील त्यापैकीच एक। जळगावच्या रहिवासी असलेल्या या आहेत डॉक्टर अनिता पाटील। योग हा केवळ प्रौढ व्यक्तींसाठी असतो हा गैरसमज दूर करून त्यांनी रिदमिक आणि आर्टिस्ट योगाच्या माध्यमातून अवघ्या जगाला वेगळ्या पद्धतीनं योगाची ओळख करून दिली। पण त्यांचा हा प्रवास तसा सोपा नव्हता। विदर्भातील कोराडी इथे डॉक्टर अनिता पाटील यांनी 14 वर्ष औषध विक्रीचा व्यवसाय केला। मात्र या व्यवसायादरम्यान त्यांना एक प्रश्न नेहमी सतावायचा आणि तो म्हणजे लोक एवढी औषधं का खातात। या प्रश्नाचं उत्तर शोधत असतानाच त्यांना योगाची गोडी लागली आणि तिथूनच योगाचा प्रसार सुरू झाला। पुढे योग निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार शिबिर डॉक्टर अनिता पाटील यांचा नित्यक्रम बनला। योगामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टर अनिता यांनी योगाला वाहून घेतलंय। योगामध्ये पारंगत खेळाडू तयार करण्यासाठी त्यांनी आपलं घर योगासन केंद्र म्हणून खुलं केलं। त्यानंतर राज्यभरातील खेळाडूंचा ओघ त्यांच्या या केंद्रात सुरू झाला। डॉक्टर अनिता यांनी या केंद्रात खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षणासोबतच त्यांच्या निवासाची व्यवस्था केली। या केंद्रात वर्षाकाठी सुमारे 500 खेळाडू प्रशिक्षण घेतात। गेल्या 15 वर्षांपासून या केंद्रानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग खेळाडू दिलेत। कोणत्याही फळाची अपेक्षा न करता डॉक्टर अनिता पाटील या योग खेळाडू घडवण्याचं काम करत असून त्यांचं हे कार्य समाजाला नक्कीच प्रेरणा देणार आहे। अनेक कलावंत नाट्य क्षेत्रात रंगभूमीची सेवा करतात। मात्र एक असा नाट्यकर्मी जो नाट्य क्षेत्रासाठी नवी पिढी घडवण्याचं काम करतोय। पोटाला चिमटा घेऊन गेली 30 वर्ष रंगभूमीची सेवा करणाऱ्या रघुनाथ कदम या अनन्य व्यक्तिमत्वाचा हा प्रवास नाट्य चळवळीला प्रेरणा देणारा आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील वळीवनडे गावचे रहिवासी असलेले रघुनाथ कदम
हे नाव हौशी रंगभूमीसाठी अपरिचित नाही. कोकणात नाट्य संस्कृती रुजवण्याचं काम कदम मोठ्या निष्ठेनं गेल्या 30 वर्षांपासून करतायत. त्यांच्या नाट्य चळवळीला सुरुवात झाली ती मुंबई शहरातून. ऐन उमेदीच्या काळात मुंबईत असताना त्यांनी नाटकातून कामं करण्यास सुरुवात केली. प्रथम एकांकिकांमध्ये अभिनय, पुढे त्यांनी नाट्य दिग्दर्शनात आपली मोहोर उमटवली. या दरम्यान त्यांना टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र मुंबईत त्यांचं मन रमलं नाही. गावाच्या ओढीपायी रघुनाथ कदम यांनी पुन्हा गाव गाठलं. गावात आल्यावर त्यांनी नाट्य चळवळ पुन्हा सुरू केली. गावातल्या मुलामुलींना ते अगदी अल्प मोबदल्यात नाटकाचे धडे देतात. टिंबातला अभिनय तुम्ही ज्यावेळी शिकाल, स्वल्पविरामातला अभिनय ज्यावेळी तुम्ही शिकाल, आणि तोच खरा अभिनय असतो. त्यांच्याकडे प्रवासासाठी कोणतंही वाहन नसल्यानं रोज 25 किलोमीटरचा पायी प्रवास ते करतात. केवळ नाट्य चळवळ टिकावी आणि ती रुजावी यासाठी रघुनाथ कदम यांची धडपड सुरू आहे. कधी नदी किनारी, तर कधी माळ रानावर, तर कधी एखाद्या पडवीत नाट्य शिक्षणाचा हा त्यांचा उपक्रम सुरू असतो. तसं माका जमाचं ना, मग ते करू तुका जमणार ना, पण आता मग चुलीवर काय ठेव हा तिला प्रश्नाला प्रश्न आहे. रघुनाथ कदम यांनी गेले भजनात, पोचले लग्नात, अभिजात जंतू, भानगडीचो गाव, अधांतर, रातांधळी ही नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आहे. अतुल तोडणकर, प्रदीप वेंगुर्लेकर, राजेंद्र कदम, विकास तांबे हे त्यांच्या तालमीत तयार झालेले नाट्य कलाकार. नवीन पिढीत नाटकांची आवड निर्माण व्हावी या ध्येयातून झपाटल्याप्रमाणे रघुनाथ कदम गेली अनेक वर्ष कोकणच्या मातीत कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करतायत. या ध्येयवेड्या नाट्यप्रेमीला झी 24 तासचा सलाम. मृत्यू समोर दिसत असतानाही इतरांना मदत करण्याचं धाडस फार कमी लोकांमध्ये असतं. उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या अशाच एका धाडसी व्यक्तीनं मृत्यूच्या दाढेतून एका चिमुरड्याचा जीव वाचवला. त्या सामान्य व्यक्तीचं ते शौर्य असामान्य असंच म्हणावं लागेल. उल्हासनगरच्या नेताजी चौकात राहणारे हे गोपाळ चौहान सेल्समनचं काम करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे 2 मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पडेल ते काम करण्याची त्यांची तयारी असते. छोट्याशा 2 खोल्यात राहणाऱ्या गोपाळ यांचा दिनक्रम सकाळी 9 वाजता सुरू होतो आणि रात्री 10 वाजता संपतो. त्यांचा हा दिनक्रम आहे. मात्र तो रविवार ते कधीच विसरू शकणार नाहीत. नेहमीप्रमाणे गोपाळ चौहान अंबरनाथचं काम संपवून उल्हासनगरला जाण्यासाठी अंबरनाथ स्टेशनवर पोहोचले. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर ट्रेनची वाट पाहत असताना अनाउन्समेंट झाली आणि लोकलनं स्टेशनमध्ये प्रवेश केला. तेवढ्यात चौहान यांना समोरच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून धावत येणारा 5 वर्षांचा मुलगा दिसला. तो मुलगा स्टेशनवर प्रवेश करत असलेल्या लोकलच्या रुळावर आला. तो मुलगा लोकल खाली येणार हे लक्षात येताच गोपाळ यांनी आरडाओरडा करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चिमुरडा मागे फिरला नाही. तो ट्रॅकवरच उभा राहिला. लोकल वेगानं पुढे येत असल्याचं पाहून गोपाळ चौहान यांनी जीवाची पर्वा न करता त्या चिमुरड्याला रुळावरून प्लॅटफॉर्मवर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मुलगा त्यांच्या हातातून निसटला. आता लोकल अगदी जवळ आली होती. मृत्यू समोर दिसत असताना गोपाळ यांनी गुडघ्यावर बसून त्या मुलाला प्लॅटफॉर्मवर ओढलं. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या लोकांनी त्यांची मदत केली. अवघ्या काही सेकंदात हे सगळं काही घडलं. थोडी जरी चूक झाली असती तर त्या मुलासह गोपाळ यांचाही जीव गेला असता. मात्र केवळ माणुसकीच्या भूमिकेतून गोपाळ यांनी तो धोका पत्करला आणि त्या मुलाचा जीव वाचवला. विशेष म्हणजे या घटनेनंतर तिथं उभ्या असलेल्या काहींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र याउलट गोपाळ चव्हाण त्या मुलाचा जीव वाचवून कामासाठी उल्हासनगरला निघून गेले. मृत्यूला न घाबरता गोपाळ चौहान यांनी एका लहान मुलाचा जीव वाचवून एका आदर्श नागरिकाचं कर्तव्य बजावलं. त्यांची ही धाडसी कामगिरी अतुलनीयच म्हणावी लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.